चल पटकन. डांगर जरी आता आलं ना डुले असं आपल्या पुढं, डांगराच्या पुढे मी तुझी पप्पी घेईन, मी घाबरणार नाही काय. चल तू घाबरू नको. दरगावच्या पुढे पप्पी घेतो. नाही कुठे गेली आई हा? आई हौसा काकूच्या रानात सावडीने गेली. आईला हिला बी सावडीने जायचं असते. स्वतःच्या मिरच्यात मोठमोठे लट काँग्रेस आले ते नाही काढले. अवघडी एक काम कर तू, जल्दी जल्दी कर आणि आंब्याच्या वावरात ये. बर एवढा पाळा पडलाय भांड्याचा आणि लगेच ये म्हणतात. कस काय एवढ्या पटापट आवरायचे, धुणं बी धुवायचं आणि भांडी बी घासायची आणि यायचं राहणं. दिले झालं एक काम झालं का आलास तू. मग जाऊ का, मग जातो मग मरून. नाही नाही अरे बघ आपण आता एवढी कामं सांगितल्यात आणि लगेच रानात बोलावले. अरे ते डांगर तसलंच आहे. त्या चालता चालता बी एखाद्याला कामाला लावित ती. पण कसं बिनपगारीन फुल अधिकारी. आपल्याला म्हणतोय आमच्या तसं. बरं मला माहिती आता आई बी घरी नाही आणि म्हातारा बी गेले आताच वावरात. मग वावरात गेल्यात हा. पण मला लगेच बोलावलं त्यांच्या माग माग हे एवढं करून. मी तुझ्यासाठी सरप्राईज आणलेलं आहे. सरप्राईज हा कसलं कसलं म्हणजे येडा बिडा आहे का. कसलं तिकडं चल तू दाखवतो घरी. का घरी कशाला इथंच दाखव की. हा इथं सरप्राईज दाखवतो आणि हा. मग परत एखाद्याने कोणी बघितलं का मग सांग ना म्हाताऱ्याला. तेवढं आहे बाबा. चल मग. पण लगेच दाखवायचं आम्हाला, लगेच रानात जायचंय. चल ना काम ठेव, तुला सरप्राईज दाखवतो ना. चल चालतंय चल. डांगर कसं चाललंय बघ तिकडे, पटकन चल. दुले चल पटकन ये. आता कसं घर तुमचं शांत शांत वाटत का नाही एकदम. आता तुमचं डांगर असलं ना कुत्र्याचं खळ वाटत बघी. कुत्र्याचं खोळ म्हणतोय म्हणजे ते म्हातारा असं वालवाल करीत ना. जाऊ दे ना, त्यासाठी एक तर सरप्राईज घेऊन आले मी. सरप्राईज सरप्राईज कुठे हा? कुठे कुठे मग का येडी का. हा. तू कोणत्या शाळेत ऍडमिशन घेतलंय. कांच्या म्हणजे हा? इकडेच घेतलंय. ते खालच्या कॉलेजमध्ये ना. हा केटी कॉलेज. हा मी आपण तिथंच ऍडमिशन घेतलंय. कस काय तिथं तर 90% पुढचीच घेतात ना. तुला 35% तू कस काय घेतलं तिथं. पैसे भरले मी शाळेत. पैसे भरले. मग सांगितलं त्यांना पैसे घ्या म्हणलं, पण जिथं आपला आयटम जर शाळेत तिथंच आपण बी शाळेत. आता बघ दररोज आपण कॉलेजला एकत्र जावा सायकल वरती. मी अशी गाडी आणीन चांगली. गाडी मस्त गाडी आणि आपण दोघ जण जावा शाळेत. चाललं मस्त आहे बा. अरे बाप रे, हे पांडुरंगा आला दातूळ तर घरी विसरलं राव. हो हो, आता दातुळाशिवाय काम बी नाही होणार तिथं. माझं बी डोकं कुठं फॅड झालं तेच काय कळणं झालं. हे पांडुरंगा दातू घेऊनच यावं लागलं आता पहिले जाऊन रे बाबा. आता मला सगळे काम उरकून बोलावले आपण, पण नाही तर मी नाही ना गेले आपण परत यायचे रिटर्न. ते डांगर वय. हा अरे ते गप त्याचं नको नाव घेऊ. त्याचं आईचं ते डांगर सका. का अरे त्याच्या लक्षात राहत नाही. ते आता वावरात गेले का याला तर दुसऱ्याच्याच वावरात जाईल. गप त्याचं नको सांगू तुला. नाही तसं वास वास घेत 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 येईल. मग आल्यावर मग परत बघ कसं होईल. मग त्याच्यापेक्षा मी काम आवरून जाते ना. काय म्हणतो तुमचे ना म्हातार यायच्या आधी हा. जरा आपण जाऊ घरात. का तुला पाणी प्यायचंय का. पाणी नाही मग मला आहे ना वेगळंच जरा वट कोरडे करायचंय मला नाही का. असं आता वल्ल होते ना. एक काम करू पटकन आपण घरात जाऊ. म्हातार यायच्या आधी नाही ते एवढं नासक म्हातार आहे ना. मग तुझ्या म्हाताऱ्याचं तोंड जरी बघितलं ना तोंड माय असं टेम्परेचर हालतं का नाही. निवड अवगुण किड्याचं म्हातार आहे तुमचं. सदा कदा आहे ना. अरे गावातल्या सगळ्या अशी कुणाची पण ना असं चांगलं त्याला देखवत नाही. प्रत्येकाच्या भांडणात पडणारच असलं अवगुण म्हातार आहे निवड. तू घाबरू नको.
पहिलं आपली आज घरात जाऊ आणि मग आहे ना काय आपलं करायचं ते करू. तू बघाय पण कोणी नाही येतं काय नाही. आता आई आली तर तिला गंडूच आणि म्हातारा आलं का त्याला आतापर्यंत किती वेळा गंडावलंय आपण. नको घाबरू तू घेऊ पप्पी घरात चल पटकन आणि जाऊ. डांगर यायच्या आधी नाही तर ते ना आई घालले वाईट किड्याचं डांगर येते. चल पटकन डांगर जरी आता आलं ना दुले असं आपल्या पुढं डांगराच्या पुढे मी तुझी पप्पी घेईन मी घाबरणार नाही काय. चल तू घाबरू नको. डोंगराच्या पुढे पप्पी घेतो. डोंगर डोंगर तुला कितीदा सांगितलं रे हा तुला कितीदा सांगितलं रे हा? पण तू काय ऐकायला तयार नाही. मी आपा डोंगर आमचा डोंगर. तुझ्या बापाला सांगतो मी तुझ्या बापाच्या पुढे तुला निघून उभं करतो तिथे. नाही आप्पा माफ करा आप्पा चुकलं नाही चुकलं आप्पा. तुला कितीदा सांगितलं तुला तर कितीदा सांगून हे झालं पण आता तुझ्या बापाकडे तू आप्पा नाही चुकलं आप्पा आप्पा बापाकडे चल तू. आता नाही आम्ही आता काय- नाही परत तुझा नाही. जवळ आहे हो घरी चल. परत नाही आप्पा आता. तुझे जा नाही तर आप्पा हानते म्हणा तू लवकर जा इथून. जा इथून लवकर. डोंगराच्या पुढे डोंगर डोंगर आप्पा डोंगर डोंगर नाही का आमचा लय हिरवा झालेला आहे तो फवारायचा आहे मला. जाऊ का मी. आणि माझ्या समोर पप्पी घेतो. तुमचं पप्पी घेतो तू पंप लाज ठेव ना जरा तरी. डोंगर फवारायला पंप घेतो. नाही, तुझ्या बापाकडे चल. नाही परत नाही अरे जरा तरी लाज ठेव. हा ठेवतो कुणाच्या घरी असं घुसावं का बरं नाही. हा? एकटी पोरगी आहे घरात आणि तू एकट्या पोरीला बघून घरात आला. हा असं जर गेल्यावर चांगलं असतं बरं हा? कुणाच्या घरात घुसावं का असं. परत नाही घुसणार. अरे जरा तरी लाजी ठेवा. लय शिकला तुम्ही शाळा. अरे पण एवढ्या शाळा शिकून तुम्हाला अकली नाही जरा सुद्धा. हा समाजाची जरा तरी लाज ठेवा. नाही मला माफ करा आप्पा परत मी येणार नाही. पण जागरणाला बोलावं तरी नाही येणार मी. तुला काय जागरणाला बोलवर नाही. अरे जरा लाजी ठेवा. जरा पोरापुरीचं हे आज तुमचं जे आहे ना हे ह्याच्यामुळे पूर्ण देश बरबाद व्हायला आहे. जरा ह्याच्यात लाजी ठेवा रे. जर बापाला सांगायला होतं पण सोडून दिलं ह्यावेळेस. आता पुन्हा जर दिसला ना मग बघतो तुला काय करावं आणि काय नाही. या पोरीला बघतो आता. या पोरीला समजावून लय हे झालं. आता हिला